प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 31 जुलैचा भाग खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी आज सुद्धा. सायली म्हणते, पूर्णाजी मी तुम्हाला वचन देते, मी प्रतिमात्याला काही कमी पडू देणार नाही. त्यावरती रविराज आणि ह्या पूर्णाजीच्या काही अशा प्रतिक्रिया आहेत. पूर्णाजी तर एवढ्या खुश होतात सायलीवर की तिला घट्ट मिठी मारतात. पूर्णाजी आधी तर सायलीकडे बघतच राहतात आणि मग तिला घट्ट मिठी मारून रडतात आणि म्हणतात, बेटा माझ्या कातड्याचे जोडे जरी केले ना तरी तुझे हे उपकार नाही फिटणार ग. प्रेक्षकांनो, काही काही प्रसंग बघितले ना की खरंच अंगावर काटा येतो. अगदी तसंच वाटलं बरं मला. इतकं छान वाटलं ना प्रेक्षकांनो. सगळेजण सायलीकडे खूप आनंदाने बघत असतात. पूर्णाजी सायलीला खूप वेळ घट्ट मिठी मारून रडतायत. आता या अस्मिताला आणि प्रियाला किती त्रास झाला असेल याची कल्पना आपण करूच शकत नाही. असो, तर आता सायली पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी असं बोलायचं नाही हं कधी. आता पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगं बेटा मी हे खूप प्रेमाने आणि समाधानाने बोलतीये ग तुझ्याशी. तू या घरात सुख आणावंस हाच त्या देवाचा हेतू असावा ग, म्हणून तर देवाने तुला इथे पाठवलं. पूर्णाजीला त्यांच्या आयुष्याचं अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतंय. प्रतिमा आली आणि झालं, आणखीन काय हवं होतं त्यांना. सायली पुन्हा एकदा अशी पूर्णाजीला घट्ट मिठी मारतीये. कल्पनाताईंना केवढं समाधान वाटतंय बघा ना, आणि रविराजांना सुद्धा. पण त्यांच्याही डोळ्यात अश्रू आलेत. आता प्रिया मनात विचार करते, माझं अख्खं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर कोसळून पडते आणि एकतर ही फोटोतली बाई जिवंत होऊन समोर आली आहे. म्हातारी आणखीनच या सायलीला डोक्यावर बसवतीये आणि हा नागोबा हा तर नुसता ठोंब्यासारखा नुसता बघत बसलाय. प्रियाने आता चुपचाप डोळे लावून घेतलेले आहेत प्रेक्षकांनो. आता फार मजा येते प्रियाची. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझ्या चॅनलवर मी तुम्हाला तो व्हिडिओ दिला होता, अगदी त्याप्रमाणेच प्रिया रिॲक्ट करते प्रेक्षकांनो. सायली आता पूर्णाजीला सावकाश तिथे बसवतीये खुर्चीवर आणि आता कल्पनाताई सुद्धा घट्ट मिठी मारतात सायलीला आणि पूर्णाजीकडे समाधानाने बघतात. आता ही विमल म्हणते, सायलीताई मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला घेते सायली म्हणते, थांबा विमलताई मी पिठलं भाकरी करते प्रिया लगेच म्हणते, शी माझी आई इतक्या वर्षाने परत आली आहे, घरात गोडाधोडाचं करायचं सोडून तू माझ्या आईला पिठलं भाकरी खाऊ घालणार आहेस का ग? सायली तुला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर तसं सांग, मी करेल अगं स्वयंपाक. ही काय स्वयंपाक करणार आहे, हिच्या कपड्याच्या घड्या घालायची बोंबे. सुमन तिला म्हणते, अगं तन्वी प्रतिमा वहिनींना पिठलं फार आवडतं. आणि आता मात्र चुप्प बसलीये. मग आता सायली म्हणते, अगं प्रिया जेव्हा गौराई माहेरवाशीन म्हणून घरी येते ना तेव्हा आपण पिठलं भाकरीचाच नैवेद्य दाखवतो तिला. आणि ही माहेरवाशीन तर बऱ्याच वर्षांनी तिच्या आईच्या कुशीत आलीये ग, मग आपण तिला सुद्धा आधी पिठलं भाकरीच खाऊ घालूया ना. आता लगेच पूर्णाजी खूप खुश होतात आणि म्हणतात, हो सायली जा पिठलं भाकरीच कर बेटा. प्रियाचा चेहरा बघा कसा पडलाय आता प्रेक्षकांनो. आता नागराज मनात विचार करत असतो, काय फॅमिली ड्रामा चालू आहे यांचा, वैताग आलाय मला. आता आधी मी त्या महिपतकडे जाऊन त्याला गाठतो. महिपत असा विचार करून त्या रविराजाला म्हणतात, अरे दादा मी निघतो आता, पोलीस स्टेशनला जाऊन त्या चोरीचा अपडेट घ्यावा लागेल ना, मी निघतो आता. आता हा अर्जुन विचारतो, चोरी कसली चोरी झाली आहे? सिनियर म्हणतात म्हणजे रविराज म्हणतात, अरे काही नाही, ते काही दिवसापूर्वी माझ्या कपाटातनं दागिने आणि पैसे चोरी गेलेत आणि प्रतिमाचे दागिने पण चोरीला गेलेत. आता कल्पनाताई म्हणतात, बापरे कसं काय भाऊजी? चैतन्य म्हणतो, पोलीस काय म्हणालेत मग? आता रविराज म्हणतात, जाऊ दे चैतन्य, तो विषय नको काढूयात. नागराज तू आणि सुमन जा बरं घरी. प्रतिमाची विश्रांती झाली ना की तन्वी आणि मी घेऊन तिला घरी येतो आणि सुमन प्रतिमाच्या हक्काच्या घरी तिच्या स्वागताची अगदी व्यवस्थित तयारी करून ठेव. सुमन हो म्हणते रविराजांना. आणि आता मात्र या पूर्णाई खूप डिस्टर्ब होतात. त्या म्हणतात, नाही मी नाही जाऊ देणार प्रतिमाला कुठेच इथून. इतक्या वर्षांनी माझी लेक आली आणि तुम्ही तिला आत्ताच घेऊन जाणार आहात का रविराज? रविराज म्हणतात, पूर्णाई जायला तर हवंच ना. आता पूर्णाजी म्हणतात, नाही असं रात्रीचं निघायची काय गरज आहे? 20-22 वर्षापूर्वीची रात्र आठवा रविराज. तेव्हा सुद्धा मी प्रतिमाला आणि तुम्हाला म्हणाले होते की आजची रात्र निघू नका म्हणून, तेव्हा पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि त्यानंतर जे काही घडलं ते किती भयंकर होतं. आता प्रेक्षकांनो, रविराज आणि पूर्णाजी दोघांना सुद्धा भूतकाळ आठवलाय असं त्यांनी दाखवलंय. या पूर्णाजीची इच्छाच नसते त्या दिवशी प्रतिमात्याने घरी जावं, पण आता या प्रतिमात्या म्हणजे पूर्णाजीला समजवतात, तेव्हा भेटू का आपण लवकर. पण आता ही तन्वी सुद्धा त्यांनी दाखवली आहे, निघाली आहे आणि त्यांचा गाडीचा ॲक्सिडेंट झाला. हा भूतकाळ त्यांनी पुन्हा एकदा रिमाइंड केलाय आपल्याला. असो, आता ते आठवून रविराजांना पण फार त्रास झालाय. कल्पनाताई
म्हणतात भाऊजी तुम्ही आता प्रतिमाला घेऊन जाऊ नका हो, आणि मला तर वाटते की तुम्ही सगळ्यांनी इथेच राहावं आता. ही लगेच प्रिया म्हणते बाबा बाबा राहूया ना प्लीज. मग रविराज म्हणतात बरं ठीक आहे, कधी जायचंय केव्हा जायचंय ते ठरवूयात आपण नंतर. आता लगेच खुश होतात सगळेजण. नागराज म्हणतो दादा मी निघू का, सुमन थांबते ना इथे. आता सुमन हो म्हणते ठीक आहे मी थांबते. नागराज जाता जाता प्रियाला म्हणतो काळजी घे हं तन्वी. आणि आता पूर्णाजीचा निरोप घेऊन तो निघालाय. आता ही सायली म्हणते पूर्णाजी मी स्वयंपाकाला लागते हं, पण आता इकडे सगळेजण किती समाधानी आहे बघा, आणि इकडे महिपतकडे मात्र तमाशाच तमाशा चालू आहे. महिपत फोनवरती कोणाशी तरी बोलतोय, अरे उद्याच्या उद्या हप्ता पाठव, तुझ्या कामाचं नाही येते, तू पैसे पाठव म्हणला ना पाठव. आता जोरात येतो हा नागराज तिथे धावत धावत आणि म्हणतो अय महिपत तुला सोडणार नाही मी, विश्वासघाती दगाबाज कोणीकडचा खोटारड्या. साक्षी म्हणत असते नागराज अंकल काय चाललंय तुमचं, सोडा. नागराज म्हणतो जीव घेईल मी याचा, आपण सोडणार नाही. महिपत म्हणत असतो अरे नागराज शेठ काय झालंय ते तरी सांगा. नागराज म्हणतो वर तोंड करून मलाच विचारतो काय झालं म्हणून, माझ्यामुळे तरलायस या जीवात तू, पुरा मलाच तोंड वर करून विचारतो करे काय झालं ते. आता साक्षी म्हणते काय बोलायचं ना ते नीट बोला अंकल, ही पद्धत नाहीये बोलायची. मग नागराज म्हणतो हा तुझा बाप आहे ना, याने विश्वासघात केलाय माझा, दगा दिलाय मला. 22 वर्षापूर्वी मी याला सुपारी दिली होती माझ्या भावाची फॅमिली संपवायची. काय केलं याने, काय केलं. अरे माझा दादा जिवंत आहे, ती तन्वी जिवंत आहे, आणि आता ती प्रतिमा वहिनी ती सुद्धा, अरे तिला पण तू मारू शकला नाहीस महिपत. महिपत म्हणतो नागराज शेठ काय बोलताय तुम्ही, अहो माझ्या या हातानं मी तिला जाळून मारली होती, आत कुठे तुम्ही. आता हा नागराज म्हणतो अरे तू कुठेस, अरे ती प्रतिमा वहिनी या क्षणी आत्ता त्या सुभेदारांच्या घरी आहे. ते ऐकून साक्षी ब्लॅक अँड व्हाईट झाली आता, म्हणजे तिला खूप मोठा धक्का बसलाय. महिपत तर म्हणतो काय बोलताय नागराज शेठ, तुमचं तुम्हाला कळतंय का, मेली आहे ती बाई. आता हा नागराज म्हणतो जिवंत आहे ती प्रतिमा, जिवंत आहे. त्या सायलीला अलिबागमध्ये सापडली प्रतिमा आणि तिला घरी घेऊन आली आहे सुभेदारांच्याकडे. साक्षी म्हणते तुम्हाला असं म्हणायचंय का प्रतिमाला तिची खरी मुलगी घरी घेऊन आली आहे. आता नागराज म्हणतो तिची खरी मुलगीच घरी घेऊन आली आहे. नशीब आपलं चांगलं एवढंच आहे की त्या दोघींना खरं काय ते माहिती नाहीये, पण ती प्रतिमा परत आली आहे. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला, आपण मेलो, संपलो आता, ठार मेलो आपण आता. नागराजला फार भीती वाटतीये आता. पण आता हा नागराज म्हणतो काय करणार आहेस रे महिपत, तू आता बडबड करतो नुसता, मोठ्या मोठ्या बाता हाणतो, काय करणार आहेस बोल ना, सांग ना आता. शेवटी साक्षी म्हणते हे बघा नागराज काका अशी आरडाओरडा करून प्रॉब्लेम सुटणार नाहीये. आता नागराज म्हणतो हा तुझा बाप सगळ्या अडचणीचा मूळ आहे, तुझा बाप ना. तो पुन्हा अंगावर धावून जातो या महिपतच्या. तेव्हा हा महिपत त्याला म्हणतो नागराज शेठ असा कोणताच प्रॉब्लेम नाहीये जो आपण तिघं मिळून सोडवू शकत नाही. महिपत त्याच्या खांद्याबिंद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो हे बघा नागराज शेठ कळलं का, डोक्यावर बर्फ ठेवायची गरज आहे, डोक्यावर बर्फ ठेवा, शांत राहा, आपण बोलू, निघल काहीतरी मार्ग निघल नागराज शेठ. पण आता बघा प्रेक्षकांनो इथून पुढे फार मजा आली आहे. सायली कल्पनाताईंना म्हणते आई स्वयंपाक तयार आहे हं, मी बोलवते सगळ्यांना. सायली सगळ्यांना जेवायला बोलवायला गेलीये. सायली म्हणते चला सगळेजण जेवायला. आता पूर्णाजी म्हणतात प्रतिमा कुठे जेवेल ग बेटा. आता लगेच ही सायली म्हणते आजी मी ना त्यांना आपल्या सोबतच जेवायला बोलवते, त्यांचं ताट तयार झालं ना की मी त्यांना आवाज देते. आता रविराज म्हणतात तू असताना मला प्रतिमाची काळजीच नाही आहे. आता लगेच प्रियाला वाटतं की काहीतरी मध्ये बोलून आपलं महत्त्व प्रस्थापित करावं. प्रिया म्हणते मला तर वाटतं आईला बाहेर नका बोलवू, म्हणजे ती घाबरेल ना सगळ्यांमध्ये, त्यापेक्षा तिला तिच्या खोलीतच जेवू द्या. लगेच अस्मिता म्हणते हो मलाही तसंच वाटतंय, प्रतिमा त्याला बिथरल्यासारखं होईल ना, मग कशाला त्रास द्यायचा आपण. मग लगेच कल्पनाताई म्हणतात ठीक आहे सायली प्रतिमाचं ताट नेऊन दे हं तू तिच्या खोलीमध्ये. सायली म्हणते बरं आई. सायली आता या प्रतिमा आत्याचं ताट वाढून घेते आणि निघत असते प्रतिमा आत्याकडे ताट घेऊन. लगेच ही प्रिया म्हणते थांब सायली, तू माझ्या आईसाठी ताट कशाला नेतेस, मी आहे ना, मी नेते माझ्या आईचं ताट, मी स्वतःच्या हाताने माझ्या आईला भरवील. सायली म्हणते ठीक आहे प्रतिमा त्याला त्यांच्या लेकीच्या हाताने जेव देत आज. आता ही प्रिया जोरात ताट हिसकवते सायलीच्या हातनं. सायली म्हणते अगं प्रिया सावकाश जरा, अर्जुनचं बरोबर लक्ष जातं त्या गोष्टीकडे. असो आता सायली सगळ्यांना म्हणते चला सगळ्यांनी जेवायला. आता सगळेजण बसले तिकडे जेवायला. तर आता इकडे हा नागराज तन तन फन फन करत असतो सारखा महिपतवर आणि म्हणत असतो ये महिपत अरे बोल ना बाबा, किती वेळ थोबाडाकडे बघणार आहे माझ्या, अरे बोल रे बाबा काय करायचंय पुढे त्या प्रतिमाचं, अरे ती प्रतिमा डोक्यावर बसेल आपल्याला, सगळ्यांना संपून टाकल ती.
आता मैपत म्हणतात, नागराज शेठ 2 घोट पोटात जाऊ द्या, हे बघा काही ना काही सुचल. आता नागराज म्हणतो, 2 बाटल्या रिचवल्यास तू, आता तरी थोबाड उचकट बोल काहीतरी. हा जो मैपत आहे ना प्रेक्षकांनो, तो दारू पिऊन अगदी इटूल झालेला आहे. आता हा नागराजला फोन येतो पोलिसांचा. आता या नागराजचं भांडं कसं फुटतं बघा त्या मैपत समोर. आता तो विचार करतो, बापरे या इन्स्पेक्टरचा फोन, मी चोरी केली आहे कळलं का काय त्याला. आता तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हां बोला इन्स्पेक्टर साहेब. आता बाजूला जाऊन बोलत असतो तो. साक्षीचं बारीक लक्ष असतं त्याच्याकडे. नागराज म्हणतो, काय झालंय, दादा फोन उचलत नाहीये का. नाही म्हणजे तो बिझी आहे जरा, मला सांगा ना मेसेज. अहो शिंदे साहेब पण एक सांगू का, पुढे काही करूच नका तुम्ही, ते दागिने आणि पैसे घरातच सापडले आहेत. आता मैपत आणि साक्षीने ऐकलं ना ते सगळं. नागराज म्हणतो, दुसरीकडे ठेवले गेले होते दागिने, चोरीला गेले असं वाटलं होतं आम्हाला. नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही काय करा, दादाला फोन नका करू, त्याला डिस्टर्ब नका करू सध्या. म्हणजे मी सांगतो त्याला, तुम्ही सांगणार असाल तरी, म्हणजे त्याला नका सध्या त्रास देऊ. आता या नागराजचं काही खरं नाही बाबा. ही साक्षी आणि मैपत रागाने बघताय त्याच्याकडे. त्यांच्या लक्षात आलं यानं चोरी केली आहे म्हणून त्यांच्या घरात. आता ही प्रिया पहा कशी वसवस करते त्या प्रतिमाला. ती ताट घेऊन येते आधी आणि म्हणते, आई आई काय करतेस. अगं मी माझ्या हाताने पिठलं भाकरी करून आणली आहे तुझ्यासाठी. अगं तुला आवडते ना पिठलं भाकरी. अगं ते नाही का, गणपतीच्या वेळेला गौरी माहेरवाशीन म्हणून येते, तेव्हा गौरीला ह्याचाच नैवेद्य दाखवतात ना, त्याच्यामुळे मी हा मेन्यू ठरवलाय. घे ना आई, घेतेस का. आता ही प्रतिमा त्या पळत असते इकडे तिकडे आणि प्रिया तिच्या मागे मागे वचवच करत, अगं एवढी काय घाबरतेस आई. अगं थांब ना, अगं थांब, तुझ्या लाडक्या तन्वीच्या हाताने खा ना. आता एक घास घेते आणि त्यांच्या तोंडात भरवायला लागते. प्रतिमा त्या अजून घाबरतात आणि इकडे तिकडे पळायला लागतात. आता ही प्रिया मनात विचार करते, अरे यार किती माज आहे पहिला, एक तर चांगली मेली होती आधी. चांगलं कोणी मरतं का. काही आपलं. आता ती पुन्हा म्हणते, एक तर मेली होती चांगली आधी आणि आता मला ॲटिट्यूड दाखवतीये. अगं घे ना आई, घे एक घास घे ना. पण या प्रतिमा आता तिथे खाली बसल्यात दिवाणवर आणि नाही म्हणत असतात तिला. आता ती म्हणते, तुला स्वतःच्या हाताने खायचंय का, घे बरं ताट घेते. अगं घे. त्या नाहीच म्हणत असतात हिला. आता ही डोळे बिळे वटारते त्यांच्यावर आणि त्यांच्या तोंडात घास कोंबायला लागते. आणि तेवढ्यात आता सायली येते एकदम डेअरिंग डॅशिंग बनून. सायली तिला एवढी झापते, म्हणते, काय ग प्रिया, काय चाललंय तुझं. अगं प्रत्येक गोष्टी तशी जबरदस्ती करून नसे चालत प्रिया. अगं जसं लहान मुलांना भरवतात ना तसं त्यांना भरवावं लागणार आहे. प्रिया म्हणते, मी तेच करत होते पण आई ऐकतच नाहीये. मग सायली म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही चला बरं बाहेर. तुम्ही तुमच्या माणसांमध्ये जेवलात ना तर 4 घास तुम्हाला जास्ती जाईल. तुम्ही अशा इथे एकट्या सतत बसून राहिलात तर तुम्ही सतत विचार करत राहाल आणि तुम्हाला जेवण पण जाणार नाही. आता प्रतिमा त्या सायलीला पाहिल्यावर जरा शांत होतात. म्हणजे सायलीचं वागणं कसं काम आहे आणि ऑब्विसली ती त्यांची मुलगी आहे त्यामुळे ती ओढ त्यांना आहेच. आणि ही तर अरे बापरे, ही ऑलरेडी भयंकर प्रकार आहे त्यामुळे कोणालाही भीती वाटेलच प्रियाची. आता सायली प्रतिमा त्याचा हात धरते आणि म्हणते, चला तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला बरं. आणि प्रियाचा आता संताप होताना आपल्याला दिसतोय. आणि काय ना प्रेक्षकांनो, जे मुळातच नाहीये ते कसं काय बाहेर येईल, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा आपल्या बिचाऱ्या प्रियाचा स्वभाव आहे. असो. आता सायली घेऊन आली आहे तिला खाली. ती पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी प्रतिमा त्या आपल्या सगळ्यांसोबत जेवणार आहे बरं का. आता प्रतिमा त्या जरा बुजरतायत. प्रिया कशी अशी वैतागल्यासारखी बघते आता त्यांच्या सगळ्यांकडे. ये रविराज म्हणतात, बसू दे इथेच बसू दे. आता त्या प्रतिमा त्या तिथे बसल्यात खुर्चीवर आणि आता ह्या पूर्णाजीला फार आनंद झालाय. पण आता प्रेक्षकांनो इथे थोडासा सस्पेन्स त्यांनी वाढवलाय बरं का. आता या प्रतिमा त्या शांत बसलेल्या असतात. आता कोणी कोणाशी काहीच बोलत नाहीये. सगळ्यांचे डोळे फक्त प्रतिमा आत्याकडे. सायली अगदी आपुलकीने आणि प्रेमाने आणि आदराने सुद्धा बरं का त्याच प्रतिमात्यांचं पान वाढते आणि म्हणते, जेवा ना आत्या. पण त्या नाही म्हणत असतात. आता सायली अर्जुनकडे बघते आणि पूर्णाजीकडे बघते आणि एक घास असा पुढे नेते त्यांच्या आणि म्हणते, जेवा ना आत्या. सायलीची आपुलकी, प्रेम आणि आदर बघून सगळ्यांनाच नवल वाटतंय सायलीचं आणि कौतुक सुद्धा. बाई पूर्णाजींना तर फार कौतुक वाटतंय. आणि आता सगळेच जण असे फक्त बघतात प्रेक्षकांनो सायलीकडे आणि प्रतिमा आत्या सुद्धा. प्रतिमा आत्या सायलीकडे नुसतं बघत राहतायत आता. आणि प्रेक्षकांनो नक्कीच त्या तिच्या हाताने घास घेणारच आहेत. पण त्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल उद्याची, कारण हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता सायली पुढच्या भागामध्ये या प्रतिमा आत्याला अंगाई गीत गाऊन झोपवताना दिसते.
दिसतीये आपल्याला. प्रिया आणि अस्मिता हे दोन अतृप्त आत्मे सोडले तर बाकी सगळ्या सुभेदार कुटुंबाला सायलीच्या या कृत्याचं खूप कौतुक वाटते आणि सगळेजण भारावून गेलेत खूप या दृश्यामुळे. पण प्रेक्षकांनो, या सायलीला अंगाई गीत गाताना काहीतरी आठवतंय आणि ती रडायला लागते असं त्यांनी दाखवलंय आज. बघूयात सायलीला काय काय आठवतंय, पण इतक्यात तर काही भूतकाळ कोणाला काही आठवणार नाहीये. बघूयात पुढे काय काय घडते, पण सुरेख दाखवतायत ते सगळे प्रसंग. प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि हो, काल तुम्ही दिलेल्या लाईक्स आणि कमेंट्स बद्दल खूप 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 थँक्यू. आज आपल्या दुसऱ्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ मी समोर येऊन देणार आहे, त्यासाठी त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि अर्थात या चॅनलला सुद्धा. कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नेहमीप्रमाणे कमेंट करून सांगा. धन्यवाद.